महाराष्ट्र के अमरावती में भाजपा नेता और पूर्व मंत्री प्रवीण पोटे पाटिल ने आगामी विधान परिषद चुनाव को लेकर बड़ा दावा किया है। प्रवीण पोटे पाटिल ने कहा कि जैसे ही विधान परिषद चुनाव की घोषणा होगी, भारतीय जनता पार्टी एक बार फिर उन पर विश्वास जताएगी और वे मजबूती के साथ चुनाव मैदान में उतरेंगे। उन्होंने बताया कि वर्ष 2012 में पहली बार चुनाव लड़कर अच्छे मतों से जीत हासिल की थी और 2017-18 में भी पार्टी ने उन्हें उम्मीदवार बनाया, जहां वे बड़े अंतर से निर्वाचित हुए। मंत्री पद संभालते समय किए गए कार्यों का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनके काम को नजदीक से देखा है। पोटे पाटिल ने दावा किया कि उन्होंने पारदर्शी और विकास उन्मुख कार्य किए हैं और आगामी चुनाव में पार्टी उन्हें फिर से अवसर देगी। विधान परिषद होणार नाही। जिल्हा परिषद आपल्याला जर काल पाहिलं असेल तर कोर्टाने असा हे दिलेला आहे की त्याला कायम स्थितीच्या याच्यामध्ये स्थगिती दिलेली आहे। जोपर्यंत जिल्हा परिषद होणार नाही तोपर्यंत विधान परिषद 100% होणार नाही। आणि विधान परिषद ज्या दिवशी होईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचाच आपण याच्यामध्ये लढणार आहे। याच्यामध्ये काही दुसरं दुमत नाहीये आणि भारतीय जनता पार्टीचाच विधान परिषदचा आमदार सुद्धा या ठिकाणी होईल। भारतीय जनता पार्टीचा पहा 100% विश्वास आहे। जेव्हा 2012 मध्ये MLC मी लढवले होते, विधान परिषद लढवले होते, तेव्हा टोटल 56 मतं भारतीय जनता पार्टीकडे होते आणि तेव्हा मी चांगल्या मतांनी निवडून आलो। त्यानंतर 17-18 मध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा चांगल्या मताने मी विजय झालेला आणि भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं, मंत्री केलं। मंत्री केल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रामुख्याने माझं काम पाहिलेलं आहे आणि सगळं काम पाहत असताना मी कामामध्ये कोणत्या पद्धतीने काम करतो, किती पारदर्शकता आहे,